नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा वायसी क्लास हा मागील कित्येक वर्षापासून दरवर्षी लोणावळा परिसरातील शाळांमधील इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आला आहे. यावर्षी वायसी क्लासेस लोणावळातर्फे आयोजित इयत्ता 10वीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी लोणावळा नगरपालिकेचे प्रियदर्शनी संकुल लोणावळा गावठाण येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे, गुरुकुल हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ अनुष्का कालगुडे, जितेंद्र कल्याणजी, MN न्यूजचे संपादक ॲडव्होकेट संजय पाटील, VPSचे उपमुख्याध्यापक श्री विजय रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री बबन धिडे, तसेच श्री सहादू कालेकर व श्री वसंत कालेकर, तसेच पत्रकार सुनील म्हस्के, मावळ वार्ताचे पत्रकार गुरुनाथ नेमाने, लोहगड दर्शनचे संपादक श्री कुमटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 2026चा गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात वायसी क्लासेसचे संचालक श्री निवृत्ती दुडे यांनी प्रास्ताविकेद्वारे क्लासच्या सुरुवातीपासूनचा प्रवास ते आजचे विद्यार्थी आणि आई-वडिलांच्या समोरील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. आजचा काळ हा संघर्षाचा असून त्यांचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विविध मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा तसेच येणाऱ्या काळातील विविध आव्हाने कशी पार करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वायसी क्लास हा मावळातला एकमेव असा खाजगी क्लास आहे की जो विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करतो. अशा प्रकारचे गौरव उद्गार सर्व मान्यवरांनी कौतुकाने केले. वायसी क्लासेसचे गेले 29 वर्ष इयत्ता 10वी 12वी सायन्स 12वी कॉमर्सचा 10 वर्ष 100% निकाल लावून आपल्या नावलौकिकात भरच टाकलेली आहे. याही वर्षी संकष्टी केदारी हिंदीत राज्यात 2री, आदर्श विश्वकर्मा अकाउंटमध्ये राज्यात 3रा, श्रेया खांडेभरट इकॉनॉमिक्समध्ये राज्यात 4थी, श्रुतिका जाधव हिंदीमध्ये राज्यात 6वी व श्रेया जायगुडे अकाउंटमध्ये राज्यात 7वी अशा प्रकारे घवघवीत यश मिळविल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. वायसी क्लासेसकडून अथक परिश्रम घेणाऱ्या श्री दीपेश गोंते, मयूर कनगुटकर व उजमा शेख मॅडम या सर्व प्राध्यापक वृंदाचाही यथोचित सन्मान करण्यात आला. परिसरातील सर्व शाळांचे प्रथम 3 क्रमांकातील विद्यार्थी व त्यांचे पालक सदर कार्यक्रम पाहून भारावून गेले. सदर कार्यक्रमांची सुरुवात कुमारी स्वाती कुटे व पायल हमरे यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्याचप्रमाणे सूत्रसंचालन वायसी क्लासेसच्या विद्यार्थिनी कुमारी भूमिका जाट, सृष्टी खिरीड यांनी केले. प्राध्यापक श्री दीपेश गोंते सर यांच्या नियोजनाला श्री मयूर सर, सौ मालती दुडे, सौ स्वाती गोंते यांनी सहकार्य करून कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला. वायसी क्लासेसच्या 12वी सायन्स व कॉमर्सच्या सर्व विद्यार्थिनींनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. तसेच सदर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालकांचे आभार कुमारी प्रगती लंके यांनी मांडले. पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत. कारण रिझल्टच्या दिवशी जर रिझल्टकडं वाट लावून बघणारा जर आईवडिलांनंतर कोण असेल ना तो शिक्षक असेल. आणि म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो आपण म्हणतो. आणि म्हणून शिक्षकाचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय तर सगळ्यात महत्त्वाचं की आता आपण गुणवंत विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने आपला रस्ता निवडलेला असेल. आता खरं आपल्या आयुष्यात संघर्षाची सुरुवात झालेली आहे. आणि हा संघर्ष करताना, कारण संघर्ष करणाऱ्यालाच आनंद मिळतो ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपल्या लाईफमध्ये बघा ना, मध्ये एकदा रनिंगची स्पर्धा होती आणि रनिंगच्या स्पर्धेमध्ये एका मुलाचा पहिला नंबर आला. पण तो काही खुश दिसला नाही. त्याच्या आईने विचारलं, काय रे पहिला नंबर आला, खुश का नाही? तर तो आईला म्हणतो, मज्जा झाली नाही. तर का रे पहिला नंबर आला तरी? नाही, मी एकटाच पळायला होतो. विचार करा, एकटा पळायला असेल आणि पहिला नंबर आला तर माणसाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख? पण आनंद का नाही मिळाला? तर त्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये त्याला संघर्ष नव्हता. म्हणून संघर्षातून मिळवलेलं यश माणसाला मोठं बनवतं. त्याचप्रमाणे माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि त्यांच्या शेजारी बसलेले
त्यांचे मात्र तर मला थोडंसं नॉस्टॅल्जिक झालं आत्ता, कारण 3 वर्षापूर्वी सर मी अशीच तिथे बसले होते. माझ्या मुलाचा पहिला नंबर आला होता. छत्रछायाखाली आता वाढलेल्या शाळेमध्ये असताना अगदी केसापासून ते नखापर्यंत सगळ्या शिक्षक तुमचे बघत होते. सगळ्या शिक्षकांचा एक डायलॉग असायचा, सगळ्यांना पाठ असायचा, ही केसाची झुलपं 11वीत गेल्यावर वाढवली. आत्ता नाही वाढवायची, शाळेमध्येही नाटकं नाही करायची. का असं? का 11वीत गेल्यावर हे चालणार असतं का? नाही. तर 11वीत गेल्यानंतर हळूहळू तुम्ही अनुभवाने शहाणे होत असता. इतर क्लासचा त्यांनी विचार, इतर क्लासचे जे संचालक असतील त्यांच्या आज मोठमोठ्या प्रॉपर्टीज असतील, परंतु मला वाटतं डोळे सर आमचे फार जुने मित्र आहेत. अजूनही त्यांचा कुठेही बंगला नाही आहे. ते त्यांची इन्व्हेस्टमेंट फक्त क्लासमध्ये आणि क्लासच्या विद्यार्थ्यांसाठीच करतात. आजचा क्लाससुद्धा, आजचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा मला वाटतं पूर्ण खर्च त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही डोनेशन, कुठल्या प्रकारचं कोणाचंही सहकार्य न घेता क्लासला जो काही त्यांची फीज गोळा झालेली असेल त्या फीजमधूनच हा सगळा खर्च अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन हे परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. झालेले लोणार नगरपालिकेचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री संजयजी सोनवणे, तसेच गुरुकुल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुष्का मॅडम, त्याचप्रमाणे पत्रकार संजयजी पाटील सर असतील, व्यासपीठावर कालेकर मामा असतील आणि उपस्थित सर्व मंच प्रतिनिधी. या ठिकाणी उपस्थित पत्रकार, काही विद्यार्थी आहेत आणि काही पालक आहेत. खरोखर हा सोहळा जेव्हा होतो तेव्हा एक आनंद होतो. आत्ताच मॅडमने सांगितलं की 3 वर्ष अगोदर आपण आपल्या मुलाच्या त्याच्या गुणवत्तेसाठी आपण आलो होता आणि मला असं आठवलं की मी त्या दिवशी होतो व्यासपीठावर. तो एक चांगला सण होता. परंतु आत्ता कधी कधी मुलांबरोबर चर्चा करतो की घरात मुलं आहेत, बाहेरचे पालक पण येतात काही समस्या घेऊन. तर त्या ठिकाणी असं आत्ताच आपण विचार केला, सर्वांनी IPL बघितलं का? IPL मुलांना IPL बघितलं असेल ना? क्रिकेट आवडतं ना सगळ्यांना IPL, कारण की तुम्ही IPL बघता असताना टी व्हीवर दुसरं काही बघतच नाही. जीवनामध्ये आपल्याकडे त्या क्रिकेटमध्ये 6 बॉल असतात. लोणार नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली आणि गुरुगौरव पुरस्कार आज इथे जमलेले अनुष्का गालकुटे, जितेंद्र कल्याणजी, संजय पाटील, महादेव दुडे, साधू केळकर, कालेकर, विजय रसाळ, बबन भिडे, वसंत कालेकर, क्लासेसचे आणि माझे विद्यार्थी, लोणा परिसरातील सर्व विद्यार्थी आणि निवृत्ती धुळे सर, दिनेश गोंते, अमोल शेळके, मयूर कनकुटकर, आपल्या सर्व शिक्षकांच्या महत्त्वाचा विषय शिक्षण ही माणसाच्या जीवनातील सर्वात मौल्यवान धन आहे. संपत्ती, सत्ता, इतर भौतिक गोष्टी काळानुसार नष्ट होऊ शकतात, परंतु शिक्षणातून मिळालेले ज्ञान, संस्कार आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. शिक्षण केवळ अक्षर ओळख करून देत नागरिक म्हणून वावरण्याची प्रेरणा मिळते. आजचा हा बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि यशाचा गौरव करणारा दिवस आहे. पुरस्कार मिळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या यशामागे तुमची चिकाटी, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य हे यश तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. मात्र ज्यांना आज बक्षिसं मिळाली नाही त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. यश आणि अपयश हे जीवनाचे 2 पैलू आहेत. अपयश हे शेवट नसून यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. प्रत्येक
टाळ्या वाजवूया आपण. चमकते रहो ऐसे ही तुम सब सितारों की तरह, चमकते रहो ऐसे ही तुम सब सितारों की तरह, क्यों इसकी शान बाकी है. The 10th code was a chapter, but the book is look and grand. You hold the golden future right inside your capable hand. May you conquer every mountain. May you reach the highest peak. शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, आजच्या या आनंदाच्या आणि उत्साहाच्या समारोपाच्या वेळी मी सर्वांचे आभार मानण्यासाठी उभी आहे. It is my privilege to propose the vote of thanks on behalf of YC class. सर्वप्रथम मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोणावळा नगर परिषदेचे श्री राजेंद्र सोनवणे सर यांचे मनापासून आभार मानते. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपण इथे आलात आणि आपल्या प्रेरणादायी विचारांनी आम्हा सर्वांना प्रोत्साहित केले, त्याबद्दल मी आपले सदैव ऋणी आहे. तसेच आज या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून लाभलेले गुरुकुल हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ अनुष्का कालगुडे मॅडम, लोणावळा नगरपालिका शिक्षक सभापती श्री जितेंद्रबाई कल्याणजी, VPS हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री विजय रसाळ सर, MN न्यूजचे संपादक ॲडव्होकेट श्री संजय पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री बबन भिडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री महादेव धुडे, सामाजिक कार्यकर्ते श्री वसंत कालेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री सहादू कालेकर, या सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल यांचेही मी विशेष आभार मानते. तसेच मावळ परिसरातील सर्व पत्रकार बांधव व सर्व शाळेतील शिक्षक प्रतिनिधी, सर्व गुणवंत विद्यार्थी, YC क्लासेसचे आजी माजी विद्यार्थी यांचेही मी मनापासून आभार मानते. YC क्लासेसचे सर्व शिक्षक व विद्यार्थी ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.